रद्द करा असं प्रोसिडिंग आम्ही घेतलं आणि सगळ्यांच्या सह्या झालेलं प्रोसिडिंग आम्हाला मिळालं तेव्हा त्या अश्विनी पाटीलला आम्ही जाऊन दिलंय. त्याच्यामुळे त्याच्यानंतर ते आली पण नाही समजा इकडे पेणमध्ये. त्याच्यामुळे पेणचे शेतकरी अरे ज्याला जे आमचे सगळे कलाकार देवबाप्पाला घडवतात त्यांना आपलं शहर घडवता येणार नाही काय, गाव घडवता येणार नाही काय, नाही येणार काय. जे गणपती बाप्पाला घडवतात जगभरातून आमच्या मूर्ती जातात ते आमचे लोक आमच्या शहराचा विकास करू शकत नाही काय. अरे भूक लागली म्हणून काय आधाशासारखं एकदम खायचं, 25 वर्षात जे खायचंय ते एका दिवशी खातं का कोण. विकासाची व्याख्या काय, तो टप्प्याटप्प्याने झाला पाहिजे की एकदम झाला पाहिजे, काय व्याख्या आहे. टप्प्याटप्प्याने झाला पाहिजे, टप्प्याटप्प्याने झाला पाहिजे. विकासाची भूक आम्हाला आहे, आम्हाला रस्ते पाहिजेत, पाणी पाहिजे, शाळा पाहिजे, ज्या मूलभूत सुविधा आहेत, आरोग्य सुविधा आहेत, या का देत नाहीये सरकार. आजही सिडको तुमच्याकडे येऊन 25 वर्ष झाली पाण्याची सोय नाही करता आली. आमचं हेटवण्याचं पाणी चोरून नेलं सिडकोने, बरोबर आहे, बरोबर आहे की नाही. आणि 25 वर्षात तुम्ही त्या शहराला कधी पाणी नाही देऊ शकलात, ते सुद्धा आमच्या पेणकरांच्या वाट्याचं घेऊन गेलात, त्यालाही आमचा विरोध आहे. आमचे थोडेसे नेते मंडळी आहेत ना, हे थोडेसे आडगळी आणि आडाणी सारखे वागतात. त्यांना कळत नाही की आपल्या पोरांना भूक लागलेली असताना दुसऱ्याचं घर भरायचं नसतं. आपल्या गावांमध्ये पाणी टंचाई असताना मुंबईला पाणी देताना आपले नेते गप्प बसले म्हणून ते पाणी आज मुंबईला जातंय. पण आमचा ठाम विरोध आहे, सातत्याने आम्ही विरोध करतोय. त्याच्यामुळे आमची जी भूमिका आहे, ऑनलाईन संमती प्रक्रिया रद्द झालीच पाहिजे. हरकतींशिवाय जी प्रक्रिया सुरू केलेली आहे ती संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया रद्द झालीच पाहिजे. या आपल्या मागण्या असल्या पाहिजेत आणि या मागण्यांसाठी जे जे आंदोलन करतील त्यांच्या सोबत एक शेतकरी म्हणून मी ठामपणे असणार आहे. एवढे